सर्वकार्येषु सर्वदा प्रथम नमन करु गणनाथ परस्पराश्लिष्टवपूर्धराभ्यां नगेन्द्र कन्या वृषकेतनाभ्यां नमो नमः शंकर पार्वतीभ्यां महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे सुधारि वर्णौ रघुबर बिमल जसो जोधायक फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार राम सिया Ram
स्वर लावर काळी दोनचा जरा काया वाचा म्हणे भाव जणी म्हणे गावा देव सर्व सुखाचा घर उभा से विटेवर। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग संत जनाबाई महाराजांचा भगवत भक्तीचं महात्म्य प्रतिपादन करणारा 4 चरणांचा गोडसा अभंग आहे। अभंगाची प्रास्ताविकता प्रतिपादित करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे की निमित्तानं तुम्ही आपण सर्वजण आज या धर्म मंडपामध्ये जमलोत ते निमित्त म्हणजे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने विशेषतः राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी महाराज यांचे परमशिष्य वसुदेवानंद गिरीजी महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण बंसी महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण शिवगिरी महामंडलेश्वर पूजनीय आदरणीय वंदनीय श्री शिवगिरी महाराज या महान संतांच्या कृपा आशीर्वादानं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला लाभलेला एक गोड रत्न आपल्या निफाड तालुक्याचं वैभव श्री गुरुस्थानी असणारे अगदी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्याच श्रद्धास्थानी असणारे गुरुवर्य श्री निवृत्ती बाबा रायते यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं सुरू असलेला हा गोडासा नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं अगदी आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा श्री गुरु बाबांच्याच आज्ञेनं रायते बाबांच्या आज्ञेनं माझ्यापर्यंत ही पोचली आणि या कीर्तन सेवेकरता खरं तर माझ्या आईवडिलांच्या पुण्यानं आणि गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादानं मला या नगरीमध्ये येऊन आज तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी मिळते आहे हे मी माझं परमभाग्य समजते। आणि सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी इथं उपस्थित तुम्ही सर्व मायबाप श्रोतृजन वर्ग, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य गायन रत्न या ठिकाणी उपस्थित आहेत। हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज नवले, हरिभक्त परायण शिवराम महाराज बोराडे, हरिभक्त परायण श्री प्रकाश महाराज नागरे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे सुंदर अशी पखावाजाची साथ जे करतायत श्री गुरु बाबांचेच सुपुत्र म्हणजे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त परायण ओंकार महाराज रायते सर्वांच्याच चरणावरती नतमस्तक होते। गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामी कृपी महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ विठ्ठल विठ्ठल निवडलाय तो अभंग आहे संत जनाबाई महाराजांचा। मग जनाबाई आजच्या अभंगामध्ये नक्की सांगतायत तरी काय, प्रतिपादित तरी काय करतायत? अगदी कोणी अभंग हातामध्ये घेतला पाहिला वाचला तरी लगेचच जनाबाईचा भाव आपल्या लक्षात येईल। पहा अगदी सोपा आणि गोड अभंग आहे। गाता विठोबाची कीर्ती संत जनाबाई महाराज म्हणतात या मुखाने आपण त्या परमात्म्याचं गुणगान गायलं, त्या परमात्म्याची कीर्ती गायली की मग आपल्याला लाभ होईल। काय लाभ होईल? महापातके जळती, आपली मोठ्यात मोठी पातकं जळून खाक होतील, जळून जातील, नाश पावतील। पातकं नाश पावली की मग दुःख जाईल, दुःख गेलं की सुख येईल, सुख आलं की संत जनाबाई महाराज म्हणतात तो परमात्मा भेटला असं समजावं। का? कारण सर्व सुखाचा आगर उभा असे विटेवर, तो सुख रूप असणारा परमात्मा, तो सुखाचा आगर असणारा परमात्मा विटेवर उभा आहे। आणि संत जनाबाई महाराज म्हणतात या विटेवर उभा असणाऱ्या परमात्म्याचे, या विठुरायाचे, या पांडुरंगाचे आपण चरण स्मरण केले नव्हे, हा देह त्याच्या चरणाशी समर्पित केला की मग जन्म मृत्यूच्या भयाची चिंता या देहाला उरत नाही। आठविता पाय त्याचे मग तुम्हा भय कैचे। आणि अगदी शेवटच्या चरणामध्ये संत जनाबाई भक्ती कशी करावी हे सांगताना गोड सांगतात। पहा संत जनाबाई महाराज म्हणतात त्याची भक्ती, त्या ईश्वराची भक्ती जर साधायची असेल तर पूर्णत्वानं साधावी। पूर्णत्वानं करताना म्हणजे कशी हो? त्याची भक्ती करताना संत जनाबाई महाराज म्हणतात त्याला फक्त वरपांगी भक्त अपेक्षित नाही, मान्य नाही, पूर्णत्वानं साधावी। पूर्णत्वानं म्हणजे कशी? काया वाचा म्हणे भाव जणी म्हणे गावा देव सर्व सुखाचा घर उभा से विटेवर विठ्ठल आजच्या अभंगामध्ये पहिल्याच चरणामध्ये संत जनाबाईंनी तुम्हा आम्हाला नामस्मरणाचा, त्याचं भजन करा, त्याचं गुणगान गा, त्याची कीर्ती गा असा उपदेश केला, असा मार्ग दाखवला।
मुळात तुम्ही आपण सगळे या मानव देहाला आल्याच्या नंतर या मानव देहाचं, या मानव जन्माचं खरं सार्थक जर कशात असेल तर ते भगवत दर्शनामध्ये आहे. मग त्या भगवंताचं दर्शन आपल्याला व्हावं, तो परमात्मा आपल्याला मिळावा, याकरिता मग या जीवाना आधी काहीतरी अट्टहास करणं गरजेचं आहे. काहीतरी उपाय केला पाहिजे, काहीतरी साधन केलं पाहिजे. मग काय साधन करावं म्हणजे तो परमात्मा आपल्याला भेटेल, काय उपाय करावा म्हणजे तो परमात्मा आपल्याला भेटेल. संत जनाबाईनं ते साधन सांगताना म्हटले, या मुखानं देवानं आपल्याला हा सुंदर नरदेह दिला ना, याच नरदेहासोबत हे सुंदर मुख सुद्धा दिलं. मग या मुखानं आपल्याला काय करायचं आहे, त्याचं भजन करायचं आहे, त्याचं नामस्मरण करायचं आहे, त्याची कीर्ती गायची आहे, त्याचं गुणगान गायचं आहे. सगळ्या साधू संतांनी अट्टहासानं आपल्याला सांगितलं, पण आपण मात्र ऐकायला तयार नाही. त्रैलोक्याधिपती भगवान शिवजी, त्रैलोक्याचे बाप, त्रैलोक्याचे स्वामी, तरीही मात्र अगदी आता श्रावण मास सुरू आहे. सांगेन मी तुम्हाला, पहा, त्रैलोक्याधिपती भगवान शिवजी त्रैलोक्याचे अधिपती असूनही, देवांचे देव असूनही मात्र प्रभू श्रीरामचंद्रांच्या नामाचा जप करतात. ते करतील यात नवल नाही. त्यांची अर्धांगिनी मा पार्वती तिला सुद्धा तोच उपदेश करतात. मा पार्वतीनं भगवान शिवजींच्याकडे यावं आणि भगवान शिवजींना प्रश्न विचारावा, भोलेनाथ स्वामी मालक, आपल्या कैलासावरचं वातावरण प्रसन्न राहावं म्हणून काहीतरी उपाय सांगा. आपल्यामध्ये भांडणं होऊ नये, आपल्यामध्ये कलह निर्माण होऊ नये म्हणून काहीतरी उपाय सांगा. अगदी आज गोस्वामी तुलसीदासांची जयंती पहा. गोस्वामी तुलसीदासांनी रामचरितमानस ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची सुरुवात जर आपण नीट निरीक्षण करून पाहिली तर शिव पार्वतीच्या विवाहापासून सुरुवात होते. शिव पार्वतीचा विवाहापासून कशी बरं सुरुवात होते पहा, सांगेन मी तुम्हाला. मा पार्वती म्हणजे पूर्व अवतारातली, पूर्व आयुष्यातली माता सती. आणि सती अवतारामध्ये असताना या मा पार्वतीकडून दोनदा चुकी झाली पहा. पहिली चुकी झाली, प्रभू श्री रामचंद्र सीतामातेच्या विरहामध्ये फिरत असताना शंका घेतली. शंका आली म्हणून भगवान भोलेनाथांच्याकडे गेली आणि भगवान भोलेनाथांना प्रश्न विचारला. म्हणले, स्वामी, हे खरंच भगवान श्री महाविष्णूचा अवतार आहेत का? असा प्रश्न विचारल्यानंतर मग भोलेनाथांनी सांगितलं, म्हणले, अगं अशी शंका घेऊ नकोस, म्हणले हे खरंच भगवान श्री महाविष्णूचा अवतार आहेत. मग सती मातेनं प्रश्न विचारला पुन्हा, म्हणले हे खरंच भगवान श्री महाविष्णू आहेत, तर मग सीता मातेच्या विरहामध्ये असे फिरतात का? यांना वैराग्य का निर्माण नाही म्हणून? मग असा प्रश्न विचारल्यानंतर स्वतःच्या जीवाचं समाधान, मनाचं समाधान करून घेण्याकरता तशीच निघाली प्रभू श्री रामचंद्रांची परीक्षा घेण्याकरता. पण परीक्षा घेण्याकरता जाताना सती अवतारात नाही गेली, सीता मातेचं रूप धारण केलं. सीता मातेचं रूप धारण केलं आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या समोर गेली. मात्र प्रभू श्री रामचंद्रांना पहिल्याच दृष्टीत ओळखून घेतलं. म्हणले ही आपली सीता दिसत असली तर ही आपली सीता नाही. म्हणले भगवान भोलेनाथांची अर्धांगिनी म्हणजे माता सती आहे. मातेश्वरी म्हणून हाक मारली आणि तिच्या चरणावरती नतमस्तक झाले. सती मातेच्या चूक लक्षात आली. म्हणले आपण शंका घेणं उचित नव्हतं. म्हणले अपमानित झाली. पुन्हा कैलासावर आली आणि कैलासावर आल्याच्या नंतर आता भगवान भोलेनाथांच्या समोर जाते आणि हात जोडून माफी मागते. प्रभू स्वामी, तुम्ही सांगितलं होतं की त्यांच्या अवतार कार्यावरती संशय घेऊ नकोस, पण माझ्या अज्ञानी वृत्तीनं संशय घेतला मी आणि पुन्हा त्यांची परीक्षा घेण्याकरता गेले. मला माफ करा, मला माफ करा. पुन्हा क्षमा याचना करायला लागली. पण भगवान भोलेनाथ म्हणले, हे बघ सती, आता माफी मागून काय फायदा नाही. म्हणले तुझा का? कारण तू ज्या क्षणी प्रभू श्री रामचंद्रांच्या, भगवान श्री महाविष्णूंच्या अवतार कार्यावरती संशय घेतलास ना, त्याच क्षणी मी तुझा मनोमन त्याग केला. याचा अर्थ भगवान भोलेनाथांचं प्रभू श्री रामचंद्रांवरती किती नितांत प्रेम असावं याची प्रचिती आपल्याला येते पहा. पुन्हा एकदा या सती अवतारामध्ये असताना चुकी झाली. आपल्या पित्याच्या घरी, दक्ष राजाच्या घरी आमंत्रण नसताना गेली, तिथं अपमानित झाली आणि यज्ञकुंडामध्ये आहुती देऊन यज्ञकुंडामध्ये देहत्याग केला. तीच सती, तीच आदिमाया, तीच आदिशक्ती पुन्हा पर्वताची कन्या पार्वती म्हणून अवतरली. आणि आता पार्वती अवतारामध्ये आल्यानंतर मग विवाह झाला पुन्हा भगवान शिवजींशीच. आणि भगवान शिवजींशी विवाह झाल्यानंतर आता विवाह झाला आणि पहिल्याच दिवशी गेली भगवान भोलेनाथांकडं. म्हणले भोलेनाथ स्वामी, पूर्व अवतारामध्ये, पूर्व आयुष्यामध्ये माझ्याकडून अज्ञानानं काही चुका झाल्यात, आपल्यामध्ये दुरावा निर्माण झालात, आपल्या कैलासावरचं वातावरण दुष्काळीत झालं, पण आता तसं काय व्हायला नको, आपल्यामध्ये दुरावा निर्माण व्हायला नको, आपल्या कैलासावरचं वातावरण नेहमी प्रसन्न राहावं म्हणून काहीतरी उपाय सांगा. भगवान भोलेनाथ म्हणले, हे बघ पार्वती, तुला वाटत असेल ना आपल्या कैलासावरचं वातावरण प्रसन्न राहावं,
आपल्यामध्ये दुरावा निर्माण न हो तर एकच करायचं म्हणजे आपण दोघांनी रोज एकमेकांच्या समवेत बसायचं आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या नामाचं भजन करायचं. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. जय राम जय जय राम. कोण भजन करताय असं? त्रैलोक्याधिपती श्रीराम जय राम जय जय राम. त्यांच्याकरता मोकळे म्हणून टाळी वाजवायची. अतिशय सुंदर भजन, सुंदर प्रमाण. भजन करे महादेव. कोण? त्रैलोक्याचे अधिपती, त्रैलोक्याचे स्वामी भगवान शिवजी भजन करतायत. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी नामस्मरण केलं, ज्यांनी ज्यांनी भजन केलं ते दिव्य स्थितीला, ते उच्च स्थितीला पोहोचलेले दिसतील. पहा, मोठ्यात मोठं उदाहरण मला वाटतं या संपूर्ण जगतामध्ये अधिकाधिक जास्तीत जास्त नामस्मरण जर कोणी केलं असेल तर ते नारद मुनीने केलंय. नारद मुनीनं जिथं जावं तिथं एकच भजन करावं. काय? श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मीनारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारद मुनीने अखंडपणे भजन केलं. परिणाम असा झाला, आपण सगळे ज्या देवावर प्रेम करतो ना, आपण सगळे ज्या परमात्म्यावर प्रेम करतो त्या परमात्म्याने नारद मुनींवरती प्रेम करावं. गोस्वामी तुलसीदासांची भाषा आहे तशी. नारद जाने वो नाम प्रतापो जगप्रिय हरि हरि हर प्रियापो नाम जपत प्रभु कीन्ह प्रसादो भक्त शिरोमणि भय पर लाधो सुमिरे पवन सुत पावन
राखे राम मंगल भवन मंगलहारी उमा सहित त्रिपुरारी. गोस्वामी तुलसीदासांनी एकाच डोळ्यात आपल्याला 4-5 उदाहरणं देऊन टाकली. पहिलं मोठ्यात मोठं उदाहरण दिलं नारद मुनीचं. नारद मुनीनं नाम जपलं. परिणाम आपण सगळे ज्या परमात्म्यावर प्रेम करतो केवळ हरीनं नाही हरानं सुद्धा नारद मुनींवरती प्रेम करावं. दुसरा क्रमांक सांगितला ध्रुवाचा, तिसरा क्रमांक सांगितला प्रल्हादाचा आणि चौथ्या क्रमांकाचं उदाहरण दिलं मोठ्यात मोठं हनुमंतरायाचं. हनुमंतरायानं अखंडपणे प्रभू श्री रामचंद्रांचा नामाचा जप केला. परिणाम असा झाला अपने वस करी राखे राम. प्रभू श्री रामचंद्रांना आपल्या अधीन करून घेतलं. मग काय हो, हे सगळे आधीच ऑलरेडी उच्च स्थितीला पोहोचलेले, उच्च भक्तीचा उच्चांक गाठलेले. मग आमच्यासारखं सामान्यातलं सामान्य असं उदाहरण सांगा की ज्यांनी नामस्मरण केलं आणि त्यांना विशेष काही लाभ झाला, त्यांच्या जीवनामध्ये विशेष काही परिवर्तन घडलं. मग तशी उदाहरणं साधू संतांनी आमच्यासमोर मांडली. पहा, नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाल्ह्या कोळी. वाल्ह्या कोळ्याचं उदाहरण सगळ्यांच्या पाठातलंय. अजामेळाचं उदाहरण सगळ्यांच्या माहितीतलंय. पहा, आजीवन मुखाला इतकं पाप करावं आजीवन मुखामध्ये देवाचं नाम कधी क्षणभरही येऊ नये. पर अर्धक्षण घडता संताची संगती तेणे होय शांती महत पापा. अर्धक्षण कोणा एका साधूची भेट झाली आणि त्या साधूनं सांगितलं, म्हणले हे बघ तू एक काम कर, म्हणले तुझ्या लहान लेकराचं नाव ठेव नारायण. लहान लेकराचं नाव ठेवलं नारायण. परिणाम अंतकाळीच्या यातना होत आहेत. म्हणून लहान लेकराला आवाज येतोय नारायण नारायण. खालच्या नारायणाला नाही पण वरच्या नारायणाला दया आली आणि अजामेळ पापराशी संत जनाबाई तुम्हा आम्हाला हेच सुचवू पाहतायत. इतके पापी असणारी जीव त्यांनी नामस्मरण केलं, साधूच्या मुखातून आलेलं नामस्मरण नाम ग्रहण केलं. परिणाम पापाच्या राशीच्या राशी जळून खाक झाल्या. संत जनाबाई तुम्हा आम्हाला भाव सांगतायत, तुम्ही सुद्धा या मानव देहाला आल्याच्या नंतर या जन्मीची पूर्वजन्मीची कितीही पाप असू द्या, ती सगळी पाप क्षणात धुवून टाकण्याचं ताकद महिमा श्रेष्ठता जर कोणामध्ये असेल तर ते नामामध्ये आहे. म्हणून संत जनाबाई तुम्हा आम्हाला भाव सांगतात, या मुखानं इतर काही याच्या त्याच्या टवळक्या याच्या त्याची निंदा न करता या मुखानं त्या परमात्म्याची कीर्ती गा, त्या परमात्म्याचं गुणगान गा. म्हणजे या जन्मीची पूर्वजन्मीची सगळी पाप नाश होतील. अभंगाचं प्रथम चरण. विठोबाची कीर्ती
संत जनाबाई भाव सांगतायत या मुखानं आपण त्याची कीर्ती गायली, त्याचं गुणगान गायलं म्हणजे मग महापातके जळती. मुळात या मुखानं कीर्ती कोणाची गावी हेही कळलं पाहिजे. मला सांगा इथं आल्यानंतर माझा स्वराचा प्रॉब्लेम आहे बरं. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. संत तुकोबारायांनी सोप्यात सोपं कीर्तन सांगितलं. कोणतं कीर्तन? नाम संकीर्तन. जे कीर्तन करण्याकरता फक्त ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. मग सोपं कीर्तन सांगावं, सोपं साधन सांगावं देवापर्यंत पोहोचण्याचं. का हो, का सोपं सांगावं साधू संतांनी? कारण संत जाणतात हे जन अवघड्यात जाणाऱ्यातलं नाही. आणि मुळात म्हणजे पाप धुण्याचा उपाय सांगितला आपल्याला आधी. का हो, का पाप धुण्याचा उपाय सांगावं साधू संतांनी? पहा, असं म्हणतात पाप पुण्याचा वाटा समसमान झाला की मग मनुष्य देह मिळतो. मी चुकीचं बोलते का? तुम्ही ऐकलं कधी असं? पाप पुण्याचा वाटा समसमान झाला की मग मनुष्य देह मिळतो. मग या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर आपल्याला करायचं नक्की काय? पूर्वजन्मातली जी पाप आहेत ती सगळी पाप धुवून टाकायची. ती पाप धुतली गेली म्हणजे मग पुण्याचा साठा वाढेल. पुण्याचा साठा वाढला की मग कोणातरी साधूची कोणातरी संताची भेट होत असते. त्या संताची भेट झाली की मग त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं. ते संत ते साधू दाखवतील त्या मार्गाने जावं. त्या मार्गाने आपण गेलो की मग तो परमेश्वर आपल्याला भेटेल. आपण हे सगळं करायचं सोडलं आणि पावला पावलावर पाप करीत चाललो. ज्ञानोबारायांनी नामस्मरणाची ताकद हरिपाठामध्ये सांगताना एक गोड उदाहरण दिलं. पहा, वालेल्या गवताच्या पेंढ्यांचा ढीग आहे. वालेल्या गवताच्या पेंढ्यांचा कितीही मोठ्यात मोठा ढीग असू द्या, त्याला जर पेटवायचं असेल जाळायचं असेल तर किती काडीच्या पेट्या लागतील हो? एक बॉक्स, एक पेटी नाही. नुसती काडी पडली ठिणगी पडली तरी अख्खा ढीग जळून खाक होतो. ज्ञानोबराय माऊली हरिपाठ नाम केले समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. माऊली म्हणतात जसा वालेल्या गवताच्या पेंढ्यांचा ढीग किती मोठा असू द्या पण एक ठिणगी पडली तरी अख्खा ढीग जळून खाक होतं ना, तसे आपले पापाचे डोंगर असू द्या नाही तर पर्वत असू द्या, एकदा अंतःकरणापासून प्रेमयुक्त अंतःकरणानं त्याचं नामस्मरण करायला सुरुवात केली की मग अख्खे ढीग आणि पर्वत जळून खाक होतात. पण आपण इतके बहादर आहोत ना, ज्या साधू संतांनी तुम्हाला पाप धुण्याचा मार्ग सांगितला ना त्याच साधू संतांच्या समोर जातोय आणि वरचढपणानं म्हणतोय बाबा आम्हाला पाप पुण्याशी काही घेणं देणं नाही, आम्हाला फक्त सुख मिळालं असं काहीतरी सांगा. मी चुकीचं बोलते का? प्रत्येक जण इथं सुखाच्या शोधार्थ आहे. प्रत्येक जण सुखाचा अट्टाहास सुखासाठी अट्टाहास करतोय. पण एक सांगू का, पाप पुण्याचा सुख दुःखाशी थेट संबंध येतो. आपण जर पूर्वजन्मात पूर्व आयुष्यात पाप केलेलं असेल तर ते आता आपल्याला दुःखाच्या स्वरूपात भोगावं लागतं आणि आपण जर पूर्वजन्मात पूर्व आयुष्यात पुण्य केलेलं असेल तर ते आता आपल्याला सुखाच्या स्वरूपात भोगता येतं. मी माझ्या मनानं बोलतच नाही. गोस्वामी तुलसीदासांची भाषा आहे पहा. आज त्यांचाच दिवस आहे ना, त्यांच्याच पुरवानं चालायचं. कर्म प्रधान विश्व रची राखा
कर्म प्रधान ईश्वरच राखा, जो जस करही सो तस फल चाखा. गोस्वामी तुलसीदासचे गोड वर्णन करतात. कर्म प्रधान ईश्वरच राखा, जो जस करही सो तस फल चाखा. परमात्म्याने या सृष्टीची रचना करताना कर्म प्रधान ईश्वराची राखा. आपण जसं कर्म करू म्हणजे मला सांगायचंय नक्की काय, पाप केलं की दुःख येणारच आणि पुण्य केलं की सुखी येणार. पण आपली मानवी वृत्ती अशी आहे, आपल्याला जर दुःख आलं जीवनामध्ये तर आपण दुःख घालवण्याकरता त्या परमात्म्याला हाका मारू 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 जाम करतो. आणि एकदा त्याच्या कृपेनं जर पुन्हा सुख आलं ना, क्षणभर सुद्धा त्याचं स्मरणही नाही. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न को. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे, तो दुख काहे होय कबीरा, तो दुख काहे होय. काय म्हणतात कबीरदास महाराज, दुःखामध्ये सगळेच त्या परमात्म्याचं स्मरण करतात, पण सुखात मात्र कोणी करत नाही. जो मनुष्य सुखामध्ये त्या परमात्म्याचं स्मरण करतो ना, त्याला कधी दुःख होतच नाही. इथं बसलेल्यांपैकी असा कोणी एखादा माणूस आहे का ज्याला सुख नको? प्रत्येकाला पाहिजे. पिंपरीकर, तुम्हाला पाहिजे का नाही पाहिजे सुख? पाहिजे ना? बरं, तुम्हाला सुख पाहिजे, मग मला सांगा कसं सुख पाहिजे? दुःख राहून सुख पाहिजे की दुःख जाऊन सुख पाहिजे? दुःख राहून सुख पाहिजे. तुम्ही काय बोला ना गाड्या, बोला ना जरा. सुख पाहिजे ना? कसं पाहिजे? दुःख राहून सुख पाहिजे की दुःख जाऊन सुख पाहिजे? दुःख जाऊन सुख पाहिजे. समजा तुमचं दुःख गेलं आणि तुम्हाला सुख आलं. तुमचं गेलेलं दुःख किती दिवसांनी, किती महिन्यांनी, किती वर्षांनी परत यावं असं तुम्हाला वाटतं? या सप्त्याला गेल्यावर पुढच्या सप्त्याला यावं. आणि सुख आल्यावर किती दिवसांनी जावं? दीदी बरोबर आलं की दीदी बरोबरच जावं? नाही. दुःख गेलं की कायमचं जावं, सुख आलं की कायमचं यावं. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि सुखाची आत्यंतिक प्राप्ती म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती. पहा, व्याकरण दृष्टीने विचार करा. तुमचं माझं जीवन सुखी व्हावं की सुखरूप व्हावं? सुखरूप व्हावं. का? कारण सुखी हा शब्द तात्काळ स्वरूपाचा आहे, थोड्या कालावधी पुरता आहे. पण सुखरूप म्हणजे काय हो? सुख हेच स्वरूप ज्याचं. मग तुमचं माझं जीवन सुखी न होता, केवळ सुखी न होता सुखरूप व्हावं असं तुम्हाला मला प्रत्येकाला वाटतं ना? वाटतं ना? मग ऐका, या संपूर्ण त्रैलोक्यामध्ये सुख हेच स्वरूप ज्याचं असा जर कोण असेल ना, सुखरूप पैसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. किंवा कितीतरी प्रमाण आपण रोज अभंग म्हणतो. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगधर. त्याच संत जनाबाई आज पुन्हा एकदा त्या सुखरूप असणाऱ्या परमात्म्याचं विटेवर नटलेलं रूप डोळ्यासमोर ठेवून वर्णन करतात अभंगाच्या. सर्व सुखाचा आगर, सर्व सुखाचा आगर,
सर्व सुखाचा गर उभा असे विटेवर. संत जनाबाई भाव सांगतात तो सुखरूप असणारा परमात्मा विटेवर उभा आहे. मग तुम्हाला मला कधीतरी प्रश्न पडावा, तो परमात्मा विटेवरच का आणि उभाच का? कधी प्रश्न पडला का हो? तुमचं लक्ष नाही बरं का माझ्याकडं. हा, ज्ञान हा इतका जड पदार्थ आहे ना, तो ऐकताना पार्वती मातेला सुद्धा डुकला लागला होता. आजच्या कीर्तनात नाही लागला, मागचे है ना. संत जनाबाई भाव सांगतायत सुखरूप असणारा तो परमात्मा विटेवर उभा आहे. मग विटेवर का? तर ही विट म्हणजे पूर्वजन्मातला पूर्व आयुष्यातला इंद्र, आणि या इंद्रानं अहिल्या भ्रष्ट केली म्हणून गौतम ऋषीनं शाप दिला. पण यातून पुन्हा उशाप पाहिजे, माझा उद्धार व्हावा म्हणून पुन्हा गौतम ऋषींना शरण गेला इंद्र. आणि आता क्षमा याचना करतोय, पुन्हा उशाप मागतोय, काहीतरी वरदान द्या, काहीतरी उशाप द्या. म्हणून गौतम ऋषीनं उशाप दिला. म्हणजे आता एकच उपाय, कलियुगामध्ये तू चंद्रभागेत वीट होऊन पडशील आणि ती वीट भक्तराज पुंडलिक पांडुरंगाला उभं राहण्याकरता देईल. पांडुरंगाच्या चरणांचा स्पर्श तुला झाला की मग तुझी वासना समोर नष्ट होईल आणि तुझा उद्धार होईल. अगदी तसंच झालं या कलियुगामध्ये. कलियुगामध्ये अवतरित झालेले महान भक्तराज पुंडलिक, त्या पुंडलिकरायानं पांडुरंगाला उभं राहण्याकरता वीट दिली आणि मग त्या विटेवरती उभ्या असणाऱ्या त्या परमात्म्याच्या चरणांचा स्पर्श त्या वीट रूपी इंद्राला, वासना रूपी इंद्राला झाला. आणि परमात्म्याच्या चरणांचा स्पर्श झाल्यानं त्याची वासना समोर नष्ट झाली आणि त्याचा उद्धार झाला. म्हणून तो परमात्मा विटेवर उभा. मग त्यानं का खाली बसू नये? आतापर्यंत युगे 28 विटेवरी उभा. मग उभाच का, खाली का बसला नाही? पहा, एक भाव आपण असं लक्षात घेऊ शकतो. एखाद्या भक्तानं जर संकट काळामध्ये त्या परमात्म्याला पांडुरंगाला हाक घातली तर लगेचच त्याच्या संकट काळात त्याच्या हाकेला धावून जाता यावं म्हणून तो उभा. किंवा येणाऱ्या प्रत्येक भक्ताची वाट पाहतो उभा. वाट पाहे उभा, भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ. एक भाव आपण असं लक्षात घेऊ शकतो का? पहा बरं, जर एखादा मालक असेल आणि एखादा नोकर असेल, जोपर्यंत मालक आज्ञा करीत नाही तोपर्यंत नोकर खाली बसत. मी आत्ताच्या नाही, पूर्वीच्या नोकरांचं सांगते. जोपर्यंत मालक आज्ञा करीत नाही ना तोपर्यंत नोकर खाली बसत. मग या पंढरपुरामध्ये नक्की मालक कोण आणि नोकर कोण? तर मालक म्हणजे स्वतः भक्तराज पुंडलिक आणि त्याला स्वतःचा नोकर म्हणून घेणारा जगदीश्वर पंढरीश पांडुरंग परमात्मा पुंडलिकरायानं म्हटलं नाही खाली बस म्हणून तो उभा आहे. मग हे विटेवर उभं असणारं स्वरूप नक्की आहे तरी कसं? आपण रोज अभंग गातो, ऐकतो, स्मरण करतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवणिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. आणि याच अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जसं जनाबाई सुखरूप म्हणतात ना तसं तुकोबाराय सुद्धा म्हणतात. तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिणा श्रीमुख आवडीने. सकल साधू संतांना हा सुखरूप वाटला, सुखरूप दिसला, कारण त्यांनी पाहताना त्या दृष्टीनं पाहिला. किती सुंदर हा परमात्मा, किती सुंदर, ज्याच्या समोर कोटी सूर्याचं कोटी चंद्राचं तेजही फिकं पडावं इतका सुंदर. किती सुंदर, ज्याच्या समोर ज्याच्यावरून कोटी मदन ओवाळून टाकावेत इतका तो सुंदर. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आणि याच विटेवर नटलेल्या सुंदर स्वरूपाचं वर्णन ऐकलं एका सुंदर कन्येनं. ती सुंदर कन्या म्हणजे पंढरपूरच्या जवळ असणारं एक मंगळवेढा नावाचं गाव. आणि त्या मंगळवेढा नावाच्या गावामध्ये राहत असणारी एका वेश्येची कन्या. पंढरीच्या पाशी विसावा घ्या थोडा, पहा मंगळवेढा दामाजीचा. आणि त्याच मंगळवेढ्यामध्ये राहत असणारी एका वेश्येची कन्या कान्होपात्रा तिचं नाव. इतकी सुंदर, इतकी सुंदर, संपूर्ण निसर्गाचं सौंदर्य तिच्यामध्ये सामावलेलं नव्हे, निसर्गानं सुद्धा तिच्या सौंदर्यासमोर लाजावं इतकी सुंदर. आणि त्याच सुंदर कन्येनं वर्णन ऐकलं या विटेवर नटलेल्या सुंदर रूपाचं. विचार करते, ही सगळी संत मंडळी, ही सगळी वारकरी मंडळी पंढरपुराकडे जात असताना आपल्या मंगळवेढ्यामध्ये विश्रांती करता थांबतात.
मात्र विश्रांती करता थांबल्यानंतर मुखानं भजन, मुखानं गुणगान, मुखानं कौतुक मात्र त्या पांडुरंगाचं करतात. अख्खं मंगळवेढा गाव माझ्या सुंदरतेचं, माझ्या सौंदर्याचं कौतुक करतंय. आणि ही वारकरी मंडळी, ही भक्त मंडळी, ही पांडुरंगाचे वारकरी का बरं त्या परमात्म्याचं, त्या पांडुरंगाचं एवढं वर्णन करतात? पाहिलं पाहिजे, हा आपल्यापेक्षाही सुंदर आहे का? किंचित भर का होईना, पण तिच्या रूपाचा अहंकार तिच्या अंतःकरणामध्ये पाहिलं पाहिजे, गेलं पाहिजे. आपल्यापेक्षाही सुंदर आहे का? किती सुंदर आहे, कसा आहे, कसा दिसतो, अशा विचारामध्ये एकदा घराच्या दरवाजामध्ये बसलेली असताना झालं असं, त्या मंगळवेढा नगरीमधून ज्ञानदेवादी चारही भावंड चालली होती पंढरपुराकडे. आता पंढरपुराला जात आहेत ज्ञानदेवादी चारही भावंड म्हणल्यावर मुखानं भजनही त्याचं, अंतःकरणातून ध्यानही त्याचं. आता ते पंढरपूरला जात आहेत म्हणूनच त्याचं भजन असं नाही. माऊली जिथं जातील तिथं त्याचं स्मरण आहे. संत मंडळी जिथे जातील तिथं त्याचं स्मरण करतात, त्याचं नामस्मरण करतात, त्याचं गुणगान करतात. आपलं मात्र कंप्लीट उलट आहे. आपण वाटेला पंढरपूरच्या आणि मुखानं गोष्टी मात्र सगळ्या. किती स्वरात उत्तर दिलं गाड्या. हा, संत मंडळी मात्र जिथे जातील तिथं त्याचं भजन आहे, त्याचं कौतुक आहे. आणि ज्ञानदेवादी चारही भावंड त्या मंगळवेढा नगरीमधून जात असताना झालं असं, ती कान्होपात्रा दरवाजामध्ये बसलेली नाही. ही जात असताना ज्ञानोबा माऊली मुखानं अगदी गोड वर्णन करतात त्या पांडुरंगाचं. आता किती गोड वर्णन करावं? तू विटेवारी सखये बाई, तू विटेवारी सखये बाई, हो करी कृपा. विटेवारी सखये बाई, हो करी कृपा. हे वर्णन ऐकलं कान्होपात्रेनं, राहवते कुठं, लगेचच गेली ज्ञानोबरायांच्या चरणावरती, माऊलींच्या चरणावरती नतमस्तक झाली. प्रश्न विचारला माऊलींना, म्हणे काय हो माऊली, तुम्ही सगळी संत मंडळी त्या पंढरपूरच्या विठुरायाचं, तुमच्या त्या पांडुरंगाचं एवढं गोड वर्णन करतात, त्याच्या सुंदरतेचं कौतुक करतात, मग तुमचा हा विठुराया नक्की करतो तरी काय, असा प्रश्न विचारल्यानंतर माऊलींनी याच अभंगातून गोड उत्तर द्यावं त्या कान्होपात्रेला. निज भक्ता करुणा करी, करी कृपा, निज भक्ता करुणा करी, करी कृपा. अगं कान्होपात्रे, हा त्याच्या प्रत्येक भक्तावरती कृपा करतो, हा त्याच्या प्रत्येक भक्ताचं कल्याण करतो. हो, मग मलाही पाहायचा आहे तुमचा हा विठुराया, मलाही पाहायचा हा तुमचा हा पांडुरंग, मलाही पाहायचंय म्हणता म्हणता निघाली त्यांच्या समवेत. आणि आता या ज्ञानदेवादी चारही भावंडांच्या समवेत पंढरपूरला निघालेली कान्होपात्रा वाटेनं चालताना मुक्ताईनं त्या कान्होपात्रेचा हात हातात घ्यावा आणि अख्ख्या वाटेनं त्याच्या सुंदरतेचं पुन्हा वर्णन करून सांगावं, त्याच्याच गोखोड्यांचं, त्याच्या लीलांचं वर्णन करून सांगावं. कसं बस आलं गाड्या पंढरपूर. आणि पंढरपूर आल्यानंतर आता ही चारही भावंड पांडुरंगाच्या रावळामध्ये प्रवेश करतात. पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर झाला असं, या चारही भावंडानं
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही चारही भावंड त्यांच्या समवेत असणार ही कान्होपात्रा. त्यांनी ते विटेवर नटलेलं सुंदर स्वरूप पाहिलं. अगदी ही चारही भावंड अंतःकरणपूर्वक डोळे भरून त्याचं ते रूप पाहतायत आणि तेच विटेवर नटलेलं रूप पाहिलं या कान्होपात्रेनं. आणि ते रूप पाहिल्यावर कान्होपात्रेच्या मुखातून सहज उद्गार निघाले, अरे हा तर काळा आहे. एक सांगू का, देवाकडं जाताना, देवाला पाहायला जाताना, त्याला भेटायला जाताना त्याचा रंग कोणता आहे, त्यानं मेकअप कसा केला आहे, त्यानं आभूषणं कोणती धारण केली, त्यानं वस्त्र कोणती धारण केली, या सगळ्यापेक्षा आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी किती प्रेम आहे यावर त्याची सुंदरता ठरत असते. सकल साधू संतांना तो सुंदर दिसला, सुंदर भासला का? कारण ज्ञानोबरांच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी प्रेम आहे, निवृत्तीनाथ दादांच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयीचं प्रेम आहे, मुक्ताईच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयीचा प्रेमभाव आहे. मला सांगायचंय फक्त एवढं, त्याला पाहताना प्रेमयुक्त अंतःकरणाने पहा, म्हणजे तो आपल्याला सुद्धा सुंदर दिसेल. नसेल प्रेम ना, तर मग कान्होपात्रेला जसा तो पाषाण जाणवला ना, काळा दिसला ना, तसं तो आपल्याला दिसल. आणि कान्होपात्रा म्हणली खरी, अरे हा तर काळा. आता तो काही लय दूर राहतो का? त्यानं ऐकलं मला काळ्या म्हणते काय, जवळ ये म्हणले तुला दाखवतोस का? कारण परमात्म्याचं तत्व असं आहे, त्या परमात्म्याला, त्या परमेश्वराला आपल्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये किंचित भर सुद्धा अहंकार सहन होत नाही. आणि तो अहंकार घालवण्याकरता तो परमात्मा काय लीला करेल ना, याचा तपासच नाही. देवान ठरवलं ही तर माझीच भक्त आहे, हिला जवळ घ्यायचं आहे, पण आधी अहंकार घालवला पाहिजे. नाही काही तर निदान आल्यासरशी या काळ्या विठ्याचं दर्शन तरी करून जाऊ म्हणून पुढं गेली. दर्शन घेण्याकरता, दर्शन करण्याकरता, दर्शन घेण्याकरता खाली वागते कान्होपात्रा. परमात्म्याने ठरवलंय आता लीला करायची. स्वतः कोमल असणारी कान्होपात्रा, तिच्यापेक्षा काही पटीनं कोमल असणारा तो परमात्मा, हिची कोमल बोटं त्याच्या कोमल पायामध्ये रुतली. काहीतरी अद्भुत घडलं, काहीतरी विशेष घडलं. पाषाणाच्या मूर्तीमध्ये आपली बोटं रुततात म्हणून आश्चर्यचकित होऊन कान्होपात्रेनं वरती पाहावं. तत्क्षणी त्या जगदीश्वर पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं कान्होपात्रेला त्याच्या दिव्य सुंदर स्वरूपाचं दर्शन द्यावं. आणि ते दर्शन पाहिलं तर आता ते स्वरूप म्हणजे किती सुंदर हो. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा, अगणित तेज पुंजाळले, नवरनवे तेथेची शोभा. कानडाव विठ्ठलू कर्नाटकू, कानडाव विठ्ठलू कर्नाटकू, येणे मजला वेयला वेधू. किती सुंदर स्वरूप दाखवलं. अगणित लावण्य तेज पुंजाळले. अगणित म्हणजे किती हो? अगणित म्हणजे किती? अगणित म्हणजे ज्याचं गणितच करता येत नाही इतकं लावण्य सुंदर स्वरूप कान्होपात्रेला दाखवलं. आणि ते स्वरूप पाहिल्यानंतर आता कान्होपात्रेची जी स्थिती झाली ना, ती स्थिती काही आगळी वेगळी आहे. येणे मजला वेयला वेधू, तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी. आता ते स्वरूप पाहिल्यानंतर कान्होपात्रा मात्र पूर्णत्वानं त्याला समर्पित झाली. कान्होपात्रेनं बोलावं त्याच्याशी, हसावं त्याच्याशी. वेशीची कन्या होती ना, नाचावं त्याच्यासमोर, नाचावं त्याच्याकरता. कान्होपात्रेचं पूर्णत्वानं त्याला समर्पित झालेलं हे वागणं बोलणं पाहिलं काही दिवस झाले. आणि तिच्या आईनं, आता त्या कान्होपात्रेच्या आई म्हणजे वेशीचं काम करत होती, श्यामा नाव तिचं. त्या श्यामानं कान्होपात्रेला जवळ घ्यावं आणि कान्होपात्रेनं म्हणावं, कान्हा आता तू मोठी झालीस, तुझ्या पोटाची खळगी भरण्याकरता तुला काहीतरी उपाय केला पाहिजे, काहीतरी काम केलं पाहिजे. मग काय करू गाई? काही नाही म्हणले, आपला वेशीचा धंदा आहे ना, तू सुद्धा माझ्याप्रमाणे पायामध्ये चाळ बांध, तू सुद्धा नाचकाम सुरू कर. आता असा उपदेश आईचा ऐकल्यानंतर कान्होपात्रेनं गोड उत्तर द्यावं. आई, अगर वासना घेऊन आलेल्या या नराधमांच्या समोर नाचण्यापेक्षा
ज्या परमात्म्याला मला हे सुंदर रूप दिलं ना, त्याच्या सेवेमध्ये झिजवलं तर या देहाचं सार्थक होईल. हे उत्तर ऐकलं कान्होपात्रेचं आणि श्यामानं ओळखलं. म्हणजे कान्हा काय आता आपली राहिली. पण हिच्या भविष्याचा विचार करता आपण काहीतरी तरतूद केली पाहिजे, काहीतरी सोय केली पाहिजे. आणि त्याच काळामध्ये झालं असं, त्या कान्होपात्रेच्या सुंदर स्वरूपाची ख्याती पोहोचली बिदरच्या बादशहापर्यंत. आणि त्या बादशहानं कान्होपात्रे करता मागणी घालावी, श्यामानं होकार द्यावा. कान्होपात्रेला नेण्याकरता पालखी घेऊन 2 सेवक त्या बिदरच्या बादशहाच्या मंगळवेढ्यामध्ये हजर आहे. कान्होपात्रेची कशी बशी तयारी करावी, तिला त्या पालखीमध्ये बसवावं. आणि पालखीमध्ये बसवल्यानंतर श्यामानं कान्होपात्रेला म्हणावं, कान्हा माफ कर बरं या आईला. कान्होपात्रेनं म्हणावं, आई तू तुझं कर्तव्य केलंस, आता मला माझं कर्तव्य करू दे. असं म्हणून माय लेकीने एकमेकींचा निरोप घेतला. खरा पालखी निघाली मंगळवेढ्यामधून. पण पालखी निघाल्यानंतर झालं असं, जसजसं मंगळवेढा गाव सुटतंय तस तशा कान्होपात्रेच्या अंतःकरणामध्ये उकळ्या फुटतायत. हा देह केवळ त्याच्या सेवेमध्ये, त्याच्या भक्तीमध्ये झिजविण्याचं ठरवलं होतं. पण आता मात्र नियतेच्या मनात काहीतरी वेगळं, काहीतरी वेगळंच घडतंय. मला त्या बिदरच्या बादशहाच्या सेवेमध्ये जावं लागतंय. तिथं गेल्यानंतर मला माझ्या पांडुरंगाला भेटता येईल किंवा नाही, तिथं गेल्यानंतर मला माझ्या पांडुरंगाचं दर्शन, त्याचं भजन करता येईल किंवा नाही, या विचारामध्ये असताना कान्होपात्रेला राहवलं नाही आणि थांबवलं त्या सेवकांना. म्हणले, थांबा जरा, तुम्ही मला तुमच्या त्या बादशहाकडे घेऊन चाललात ना, ही एकदा मला माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या. म्हणे, ही एकदा मला माझ्या पांडुरंगाकडे जाऊ द्या. आणि अशी विनंती केल्यानंतर मग त्या सेवकांनी पालखी वळवली पंढरपुरामध्ये. पंढरपुराकडे पालखी वळवल्यानंतर पालखी आता पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या रावळासमोर हजर आहे. कान्होपात्रेनं गडबडीनं त्या पालखीतून उतरावं, पांडुरंगाच्या रावळामध्ये प्रवेश करावा, पांडुरंगाच्या समोर जाऊन उभं राहावं आणि त्याला विनंती करावी, देवा एखाद्या हरणीनं वाघाच्या तावडीतून सुटून जीव मुठीत घेऊन ज्याप्रमाणे पळत यावं ना, तशी आज ही कान्हा तुझ्या दारामध्ये आलंय. आतापर्यंत तुझ्या ज्या ज्या भक्तावरती संकट आलंय, त्या भक्ताच्या हाकेला, त्या भक्तीच्या संकट काळामध्ये तू धावून गेलास. कितीतरी उदाहरणं, कितीतरी पुरावे इतिहासातले कान्होपात्रेने देवासमोर द्यावेत, मांडावेत. देवाला विनंती करून म्हणावं, देवा द्रौपदीवर वेळ आली तर द्रौपदीच्या वस्त्र हरण्याच्या वेळी तिची वस्त्र तू झालास. जनाबाईवर वेळ आली तर तिच्या श्रेणीतून, तिच्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी काढणारा तू. त्याच जनाबाईवर पुन्हा वेळ आली तर तिच्या सुळाचं पाणी करणारा तू. आज या कान्होपात्रेवरती सुद्धा तशीच काहीशी वेळ आली. या तुझ्या कान्हाला त्या बिदरच्या बादशहाच्या सेवेमध्ये जाण्याची इच्छा नाही देवा. तुझ्या सेवेमध्ये, तुझ्या भक्तीमध्ये, तुझ्या भजनामध्ये हा देह झिजविण्याचं ठरवलं होतं. आता मात्र काहीतरी वेगळंच घडतंय. पूर्णत्वानं त्याच्यावर भार घालावं. कान्होपात्रेनं म्हणावं, देवा आता ही तुझी आणि माझी शेवटची भेट आहे असं समज. आणि काय निर्णय घ्यायचा तो तुझा तू घे आणि पूर्णत्वानं त्याला हाक घालावी. नको देवराया अंता पाहू, नको देवराया अंता पाहू, नको देवराया अंता पाहू, नको देवराया अंता पाहू. प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको देवराया अंता पाहू, नको देवराया अंता पाहू. पूर्णत्वानं त्याच्यावर भार घातला आणि शेवटची भेट म्हणून तुझा तू निर्णय घे असं साकडं घालून त्याच्या चरणाला मिठी मारली, त्याच्या चरणाला मिठी मारली. पण तो इतका कनवाळू आहे, इतका कृपाळू आहे, त्याच्यासुद्धा अंतकरणाला पाझर फुटला आणि तत्क्षणी कान्होपात्रेची प्राणज्योत आपल्या दिव्य स्वरूपामध्ये विलीन करून घेतली. 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाले, 3 मिनिट झाले. ही मुलगी केव्हाची दर्शन घेते आहे, बाजूला का होत नाही म्हणून पुजाऱ्यानं पाहिलं. आणि पुजाऱ्यानं पाहिल्यानंतर मग पाहावं, जरा बाजूला तरी करून पाहावं म्हणून बाजूला करू पाहतोय तर प्राण पूर्णतः केलेला केवळ धड शिल्लक आहे. एकच हाहाकार झाला पांडुरंगाच्या रावळामध्ये आणि सगळे पुजारी, सगळे भाविक, सगळे वारकरी जमा झाले. म्हणले, कुणीतरी मुलगी पांडुरंगाच्या चरणाशी देह ठेवते, पांडुरंगाच्या चरणावर प्राण सोडलाय, कुणीतरी मुलगा आहे, कुणीतरी मुलगा आहे. पाहता पाहता मुलीचं मुख पाहिलं आणि अजूनच वेगळा गोंधळ सुरू झाला. म्हणले,
बाकी सगळं बाजूला राहू द्या, आधी पांडुरंगाची मूर्ती सुचिरभूत केली पाहिजे. का? कारण वेश्येच्या कन्येनं आपल्या पांडुरंगाला स्पर्श केला ना. आणि हा सगळा गोंधळ हाकार सुरू असताना एक अनंत शास्त्री नावाचा ब्राह्मण पुजारी त्यानं थांबवलं. म्हणले थांबा जरा. ज्या अर्थी हिचा प्राण पांडुरंगाच्या चरणाशी जातोय ना, त्या अर्थी ही कोणी सर्वसाधारण नाही. मला विश्वास आहे. एक करा म्हणले, हिचं धड इथंच पडू द्या, मी इथं झोपतो. मला विश्वास आहे पांडुरंग माझ्या स्वप्नात येईल आणि सांगेन मला हिच्या धडाचं काय करायचं ते. तसंच झालं. कान्होपात्रेचं धड त्या पांडुरंगाच्या रावणामध्ये पडलेलं. त्या अनंत शास्त्री नावाच्या ब्राह्मण पुजाराच्या स्वप्नामध्ये जगदीश्वर पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं यावं आणि स्वतःच्या मुखानं म्हणावं, ही माझी अतिप्रिय असणारी भक्त कान्होपात्रा, माझी अशी इच्छा आहे, हिला तुम्ही माझ्या उजव्या बाजूला समाधी द्या. आणि तसंच झालं. आजही आपण गेलो ना पंढरपुरामध्ये. तुम्ही गेलात ना पंढरपूरला? पंढरपूरला गेलात की मग त्या कान्होपात्रेच्या समाधीवरती एक तरटीचं झाड उगवलंय. गोल असं चंद्राकार झाड आहे. त्या झाडाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं पांडुरंगाच्या दर्शनाला जातच येत नाही. थोडक्यात काय, कान्होपात्रेचं दर्शन घेतल्याशिवाय हा जीव कान्होबाला पात्र होतच नाही. मला सांगायचंय नक्की काय. धन्य कान्होपात्रा झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञान देवाची म्हणून या. आता मला खरं खरं सांगा, कान्होपात्रा देवाकडं कशा करता गेली होती हो? बिदरच्या बादशहाच्या तावडीतून सोडवून घेण्याकरता. पण तो इतका कनवाळू आहे, इतका कृपाळू आहे, तो त्या कान्होपात्रेला बिदरच्या बादशहाच्या तावडीतून सोडवेल यात नवल नाही. कान्होपात्रेची पूर्णत्वानं केलेली भक्ती पाहून, तिची समर्पण वृत्ती पाहून, कान्होपात्रेची प्राणज्योत आपल्या दिव्य स्वरूपामध्ये विलीन करून घेऊन त्या कान्होपात्रेला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कायमचं सोडवलं. हाच भाव सांगतायत जनाबाई भंगाच्या 3ऱ्या चरणात. पाय त्याचे मग तुम्हा भय कैचे. संत जनाबाई भाव सांगतात, आपण त्याच्या चरणांचं स्मरण केलं, त्याच्या चरणाशी हा देह समर्पित केला की मग या देहाला, या जीवाला सगळ्यात मोठ्यात मोठं भय जर कशाचं असेल, जन्म मृत्यूचं आहे. पण त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणारे या जगतामध्ये कोण असतील तर ते केवळ सद्गुरू किंवा संत. त्या आपण सगळं करायला तयार आहे, पण कुणाच्या चरणावर नतमस्तक व्हायला तयार नाही. कारण कुणाच्या तरी चरणावर नतमस्तक व्हायचं म्हणलं की मग आपला अहंकार, आपला मोठेपणा बाजूला ठेवायचा आणि लहानपण धारण करायचं आहे. आपण सगळं करायला तयार आहे, पण लहान व्हायला तयार नाही ना. त्रैलोक्याधिपती भगवान शिवजी पण प्रभू श्री रामचंद्रांची सेवा करता यावी म्हणून वानराचं रूप धारण केलं. वानराचं रूप धारण केलं खरं, पण आदिशक्ती माताही पाठीमागे लागले. म्हणले मला यायचं प्रभूंच्या सेवेला. हनुमंतराया म्हणले, हे बघ तुझं या अवतारामध्ये काही काम नाही, मी अवतारात संन्यासी राहणार आहे. आदिशक्ती माता म्हणल्या, तुम्ही संन्यासीच राहा. म्हणले, मी तुमची शेपटी बनून राहील. जगताची आदिमाया, जगताची आदिशक्ती, जगताची माता पण प्रभू श्री रामचंद्रांची सेवा करण्याकरता शेपटी झाली. आणि भगवान शिवजी हनुमंतराया वानराचं रूप धारण केलं. 18 पद्म वानरांची रक्षा करणारी ही शेपटी, असं तिचं वर्णन आलंय रामायणामध्ये. हनुमंतराया निद्रिस्त अवस्थेमध्ये असताना या शेपटीनं, आदिमायेनं हनुमंतरायाला उठवावं, खडबडून उठवावं. म्हणले, स्वामी मालक झोपलात काय? म्हणले, उठा पटकन. काय झालं?
अहि रावण मही रावणानं राम लक्ष्मणाला पळवून नेलं आणि तुम्ही मात्र इथं निश्चिंतेनं झोपलात। आता असं ऐकल्यानंतर मात्र हनुमंतरायानं लगेचच गडबडीनं उठले आणि यांना त्यांचं रक्षण करण्याकरता सेवा करण्याकरता मग आता हनुमंतरायाचा मार्ग म्हणजे कोणता मार्ग हो? हवाई मार्ग। हवाई मार्गानं उड्डाण केलं आणि झालं असं त्या अहि रावण मही रावणाला त्यांच्या नगरीमध्ये पोहोचायच्या आधी हनुमंतराया त्यांच्या नगरीमध्ये पोहोचले आणि तिथे एक सुंदर देऊळ होतं देवीचं। त्या देवीच्या मूर्तीच्या पाठीमागे लपून बसले आणि झालं असं या अहि रावणानं मही रावणानं राम लक्ष्मणाला कंप्लीट त्याच देवळामध्ये आणलं आणि असा हाहाकार करतायत, गोंधळ घालतायत, उड्या मारतायत। तिथं तुमची वानर सेना होती, तिथं तुमचा हनुमान होता, तिथं तुमचा मारुती होता, इथं मात्र तुम्हाला वाचवायला आता कोणी नाही, तुम्ही पूर्णत्वानं आमच्या ताब्यात आलात म्हणून हाहाकार करतायत, गोंधळ घालतायत आणि तेवढ्यात मंदिरातली देवी बोलायला लागली। आता मंदिरातली देवी बोलते, बरं हे अहि रावण हे मही रावण मी तुमच्या अति प्रसन्न आहे, असं करा म्हणले या राम लक्ष्मणाला काहीच करू नका, असंच सोडा मी यांना कच्चं खाणार आहे। आता देवी खरंच आपल्यावर प्रसन्न झाली म्हणून हे राक्षस अजूनच या अहि रावण आणि मही रावण अजूनच उतावीळ झाले, उड्या मारायला लागले, हाहाकार करायला लागले। आता मंदिरातून देवी बोलते खरी, पण नक्की कोणती देवी बोलते हे प्रभू श्री रामचंद्रांनी ओळखलं आणि सहज प्रभूंच्या मुखातून उद्गार निघाले, आता जर माझा हनुमान इथं असता तर तुमची काही खैर नसती। असा आता कौतुक ऐकल्यावर हनुमंतरायाला कुठं राहत आहे का, लगेचच उडी घेतली, अहि रावण मही रावणाचा नाश केला, राम लक्ष्मणाला उचलून घेतलं आणि पुन्हा स्वस्थानी परत आणलं। दृष्टांत संपला। या दृष्टांतामध्ये अहि म्हणजे अहंकार, मही म्हणजे ममता, राम म्हणजे ज्ञान, लक्ष्मण म्हणजे वैराग्य आणि हनुमंतराय म्हणजे भक्ती। हनुमंतराय रूपी भक्तीच्या जोरावर अहंकार आणि ममतेचा नाश करून त्याच हनुमंतराय रूपी भक्तीच्या जोरावर ज्ञान वैराग्य स्वरूप असणारा तो प्रभू परमात्मा मिळवता येतो। पण त्याकरिता हनुमंतरायानं जेवढी पूर्णत्वानं सेवा केली ना तेवढी पूर्णत्वानं सेवा तुमच्या माझ्याकडून प्रत्येकाकडून घडली पाहिजे। पूर्णत्वानं म्हणजे कशी हो? कायेनं त्या परमात्म्याची सेवा घडावी। कायेनं म्हणजे हनुमंतरायाची सेवा जर पाहिली तर काया पूर्णतः पूर्णत्वानं प्रभू श्री रामचंद्रांच्या सेवेमध्ये विलीन आहे। वाचेनं प्रभू श्री रामचंद्रांची सेवा केली हनुमंतरायानं, वाचेनं अखंडपणे भजन गावं, राम 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 जय राम 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 म्हणता का तुम्ही सगळे एकदा मोकळ्या मनाने म्हणा बरं, म्हणणार ना? राम 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 जय राम 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 राम। तुमचा असा आवाज ऐकल्यावर आहे ना हनुमंतराया सुद्धा पळून जाते। जर मोठ्या आवाजात म्हणा, प्रेमयुक्त अंतःकरणाने म्हणा बरं आता, राम 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 जय राम 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 राम। आमचा काय आवाज नाही म्हणा, आता तुम्ही म्हणा आमच्या बरोबर, राम 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 जय राम 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 राम। राम राम
महत्वानं भक्ती केली तर तो परमेश्वर आपल्याला त्याच्या हृदयामध्ये जागा दिल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. काय वाचा मने भाव अशी जोरात टाळी वाजून भजन करा विठोबा. खरं तर संत जनाबाईच्या अभंगावरती मी बोलावं या पात्रतेची मी नाही. वेळ झालेली आहे. जरा 2-5 मिनिटं फक्त सगळ्यांचा आभार व्यक्त करते. संत जनाबाईच्या या अभंगावरती बोलावं या पात्रतेची मी नाही. सगळ्यांपेक्षा ज्ञानानं वयानं मानानं खूप लहान आहे. पण गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामी कृपेची महाराज ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भाव असाच असेल असं नाही, पण सद्गुरू सुचवतील त्याप्रमाणे बोलण्याचा हा छोटासा अल्पमती पामराचा छोटासा प्रयत्न. खरं तर माझ्या सद्गुरूंची महती या जगतामध्ये पसरवणं हेच माझं या व्यासपीठावरती उभं राहण्याचं आद्य कर्तव्य आहे. माझे सद्गुरू शिव अर्धनारेश्वरी नाग ज्योतिर्लिंग अधिष्ठानाचे मठाधिपती परमपूज्य संत स्वामी कृपेची महाराज या कलियुगामध्ये अवतरित झालेले महान साधू पुरुष, महान संत पुरुष. स्वामीजींचं कार्य तसं तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, माहिती आहे. आपली कोणतीही समस्या स्वामीजी विनामूल्य त्या समस्येचं निवारण करतात. एक सांगेन मात्र, फक्त समस्या असेल तरच तुलसीगाडावर स्वामीजींकडे यावं असं नाही, पण या कलियुगामध्ये अवतरित झालेल्या या महान संत पुरुषाची कृपादृष्टी तुमच्या माझ्यावर आपल्या लेकरा बाळांवर पडावी म्हणून एकदा तरी तुलसीगाडावरती स्वामीजींच्या दर्शनाकरता या. निश्चितपणे तुम्हाला एक आत्मिक सुख समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक महिला वर्ग माझ्यासमोर बसलेले आहेत. आपल्या पूर्व इतिहासातल्या कितीतरी महिलांचे पुरावे मी तुम्हाला द्यायला सुरुवात केली तर अशा एकही महिलेचा आपल्याला फोटो सापडणार हे नाही की जिचा डोक्यावर पदर नाही. मग तुम्ही म्हणताल दीदी आम्ही काय करायचं नक्की? मी असं म्हणत नाही की पार तुमचा मेकअप झाकून जाईल इथपर्यंत तुम्ही डोक्यावर पदर घ्या, पण पूर्व इतिहासातल्या सगळ्या महिलांनी या समाजामध्ये कार्य करताना प्रत्येक पावलाला आपली संस्कृती आपली परंपरा जपली. मग आपल्याला सुद्धा तेच करायचं आहे. म्हणजे नक्की काय करायचं आहे? 3 सजावत देश को सती संत अरशूर. देशाला सजवण्यामध्ये सगळ्यात पहिला क्रमांक सतीचा म्हणजे महिलेचा आहे. मग काय करायचं आपल्याला? तुम्ही दिवसातले 5 तास शेतात जात असाल, 5 तास घरात काम करीत असाल, 5 तास शाळेत जात असाल, 5 तास कॉलेजात जात असाल, फक्त दिवसातले 5 मिनिटं माझ्या ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी घ्या आणि दिवसातून फक्त 5 मिनिटात 5 ओळी किंवा 5 ओव्या तरी वाचा. एक सांगू,
ज्ञानेश्वरी वाचल्यानं, ग्रंथ वाचल्यानं आपली वाणी शुद्ध होते, आपण शुद्ध होतो. आपण शुद्ध झालो की मग आपलं घर शुद्ध होतं. आपलं घर शुद्ध झालं की परिसर, आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा, आपला राष्ट्र आणि आपला देश पवित्र आणि श्रेष्ठत्वाला पोहोचायला वेळ लागणार नाही. एक मात्र सांगेल, आपल्या लेकरा बाळांना वळण लावताना, संस्कार लावताना असेच लावा जसे जिजाऊ मासाहेबांना शिवबाराजांना लावलेत. पहा, जिजाऊ मासाहेबांना शिवबाराजांना झोपवलं नाही, जागवलं. जिजाऊ मासाहेबांना शिवबाराजांना जवळ घ्यावं, म्हणावं, शिवबा मी तुम्हाला कृष्णाची गोष्ट सांगते, शिवबा मी तुम्हाला रामाची गोष्ट सांगते, शिवबा मी तुम्हाला महापराक्रमी महाबलाढ्य असणाऱ्या भीमाची गोष्ट सांगते. परिणाम एक थोर रत्न या महाराष्ट्राला, या जगताला मिळालं. श्रीरामाने रावण वधिला लढुनी, वानरावीर जमभोनी. जिजाऊ मासाहेब शिवबाराजांना सांगतात, विठ्ठल विठ्ठल. रावण वधिला लढुनी, वानरावीर जमभोनी. घे स्वतंत्रता कंसाच्या पासोनी, गोविंद गोप जमभोनी. जिजाऊ मासाहेब शिवबाराजांना सांगतायत, तू तसा वीर होशील का, तलवार करी धरशील का, जमभूनी मावळे गडका, रणिवधावया देश शत्रूचा मेळा. उठ रे उठ शिवराया. आपली लेकरं आपल्याला त्रास द्यायला लागली ना की मग आपण आपल्या लेकरांना झोपवतो, त्यांच्या हातात मोबाईल देतो. जिजाऊ मासाहेबांना ते नाही केलं. जिजाऊ मासाहेबांना इथं संताची भूमिका बजावली. गुणी बाळपुरे निजाता करी सखया, उठ रे उठ शिवराया. एक मात्र सांगेल, या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर एका सद्गुरूच्या चरणावरती नतमस्तक व्हा. कारण हा मनुष्य देह आता मिळाला, पुन्हा मिळेलच याची गॅरंटी. मनुष्य जन्म अनमोल रे, भाई माटी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आणि याचं सार्थक करायचं असेल तर एकच उपाय या जगतामध्ये, श्री सतगुरु सिरमोड है, ज्ञान का भंडार है, जो कोई उनके शरण में आवे, करते बेड़ा पार रे. सत्संग है अनमोल रे, भाई माटी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. म्हणून एका सद्गुरूच्या चरणावर नतमस्तक व्हा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला आणि या मनुष्य देहाचं सार्थक करून घ्या. आजच्या सुंदर अशा संकीर्तन सेवेकरता सुंदर अशी गायनाची वादनाची साथ, इतकं सुंदर वातावरण आहे. मला वाटतं पुढच्या अजून 2 तास आता पुन्हा नवीन कीर्तन सुरू केलं तरी नाही का. हा, इतकं सुंदर वातावरण. एक 10वा तहा करताच गावकऱ्यांकरता जरा मोकळ्या मनाने टाळी वाजवलं. इतकं सुंदर वातावरण आणि या सुंदर वातावरणामध्ये पुन्हा द्विगुण आनंद करणारे. खरं तर ऋषिकेश महाराज ही सगळी मंडळी मी माझ्या बाजूला पाहिली नाही, कीर्तनात आलेली पाहिली की समजून घेते आता कीर्तनात रंगदेवता आपोआपच आली म्हणून. हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज नवले या ठिकाणी गायनाच्या साथीकरता उभे आहेत. महाराजांच्या चरणावरती नतमस्तक. त्याचप्रमाणे सुंदर अशी गायनाची साथ ज्यांनी केली हरिभक्तपरायण शिवराम महाराज बोराडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण प्रकाश महाराज नागरे या ठिकाणी उपस्थित आहेत. तिघांच्याही चरणावरती नतमस्तक. आणि एकदा जोरात टाळी वाजवा या बाळगोपाळांकरता बरं. इतकं गोड वाटलं ना आणि चोपदार. मला वाटतं मी जर हे अख्खं स्टेजच जर कशामुळे सुंदर दिसत असेल ना, या 2 चोपदारांकरता मोकळ्या मनाने टाळी वाजवा. सुंदर अशा मेणेकरी आज आहेत. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी मागे टाळाची साथ करतायत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. दोन्ही तुलसीवाल्या आमच्या दिदी, दोन्ही तुलसीवाल्या आमच्या मावशी, सर्वांचेच आभार. आणि सुंदर अशी पखवाजाची साथ ज्यांनी केली ते हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत पखवाज वादक मृदुंग वादक, आपल्या महाराष्ट्राला लाभलेले एक मृदुंग रत्न हरिभक्तपरायण आमचे बंधू ओमकार महाराज रायते या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचे हे आभार. एवढी कंजूसी त्यांनी वाजवताना नाही केली कंजूसी, मग त्यांच्याकरता टाळ्या वाजवताना कशाला कंजूसी करतात. महाराजांच्या चरणावरती नतमस्तक. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहेत. अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्यासमोर बसलेली आहेत, ज्यांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन मी तुमच्यासमोर बोलते आहेत. असे माझे अण्णा, माझे सुनील काका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही आभार. आणि विशेष म्हणजे असं म्हणतात
वेळ झालेला आहे, माफी मागून बोलेन बरं का. फक्त एखाद्या गावामध्ये गेल्यानंतर जर त्या गावामध्ये आपले कोणी नातेवाईक असेल तर त्यांची ओळख सांगू नये असं म्हणतात. पण जर माझ्या अण्णा म्हणतात, जर तो माणूस परमार्थिक कार्यामध्ये लागलेला असेल, परमार्थिक कार्यामध्ये सहकार्य करीत असेल, अट्टहासानं परमार्थ करीत असेल तर निश्चितपणे त्याची ओळख सांगावी. एक गोड ओळख. हे गाव म्हणजे माझ्या मामाची सासरवाडी. मी अगदी लहान होते ना तेव्हा आले होते मामाच्या लग्नाच्या वेळी. आता तो दुकानदार असेल तर त्याला आठवल, मी रात्रीचे 12 वाजता 1 वाजता ताजाच कोण पाहिजे मला, मेहंदीचं कोण म्हणून दुकानदाराला उठवलं होतं. गोड ओळख. आमचे विकी मामा या ठिकाणी उभे आहेत. सुंदर असं गोड असणारं व्यक्तिमत्व, अगदी स्वतःच्या लेकराप्रमाणे माझ्यावरती प्रेम करणारे आमचे विकी मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही आभार. माझे मामाही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही आभार. कुणाचं नाव जर आणि या सुंदर अशी भोजन पंगत ज्यांनी केली, आजचं संत भोजन ज्यांच्याकडे होतं, खरं तर ते व्यक्तिमत्व असं आहे आपल्या भूमीला, आपल्या या पिंपरी नगरीला लाभलेलं एक गोड रत्न, जे देशसेवा करताय. केवळ देशसेवा घडावी एवढाच उद्देश नाही, तर माझ्याकडून परमार्थिक सेवा, वारकऱ्यांचीही सेवा घडावी हा गोड उद्देश ज्यांच्या अंतःकरणामध्ये होता, असे आर्मी मॅन फौजी भाऊसाहेब जाधव त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा. सुंदर असं कार्य त्यांच्याकडून घडतंय. आजही देशसेवेकरता तिथे सज्ज आहेत. मात्र त्यांच्या अर्धांगिनीच्या माध्यमातून आज वारकऱ्यांना संत भोजन त्यांनी दिलं. त्यांचेही आभार, सर्वांचेच आभार. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. आणि झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी पुन्हा एकदा रायते बाबांच्या चरणावरती मी नतमस्तक होते. त्यांच्या अनुषंगाने आज ही गोड सेवा माझ्या वाट्याला आली आणि झालेली सेवा सद्गुरू चरणी परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. निवृत्ती राया, निवृत्ती राया.